नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. बीडच्या बेकायदेशीर गर्भपात केंद्रावर आरोग्य विभागासह पोलिसांचा छापा, कारवाईत तिघांना अटक. गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विभाग सज्ज. आणि मनोज जरांगे पाटील यांनी घेतले विज्ञानेश्वर आपेगाव येथील महादेव मंदिरात दर्शन. आणि आता बातम्या सविस्तर. एकीकडे स्त्री जन्मदर हा झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र असताना स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यास सक्ती असताना देखील अनेकदा अवैध गर्भपात होत आहेत. असाच काहीसा प्रकार बीडच्या गेवराईमध्ये उघडकीस आला आहे. गेवराई शहरातील संजय नगर भाग परिसरातील एका घरात अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने सदरील ठिकाणी छापा टाकला असता या कारवाईमध्ये अवैध गर्भपात करण्याचे साहित्य मिळून आले आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी महिला ही आधीही अवैध गर्भपात प्रकरणी जेलमध्ये गेली होती. तिची जामिनावर सुटका झालेली असताना तिने दुसऱ्यांदा असा गुन्हा केला आहे. या प्रकरणामध्ये 3 लोकांसह विविध साहित्य ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. या कारवाई दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, डॉक्टर नोमानी, डॉक्टर राजेश शिंदे उपस्थित होते. आम्हाला एक 8 दिवसापूर्वी साधारणतः तक्रार प्राप्त झाली होती की अशा प्रकारे अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचे प्रकार गेवराई येथे सुरू आहेत. त्यानुसार आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल जिल्हाधिकारी मॅडम असतील, एस पी सर असतील, आम्ही एक 8 दिवसापासून या सर्व गोष्टींचं नियोजन करत होतो आणि पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही हा जो काही प्रकार होत आहे हा ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आमचा काल जो काही प्रयत्न होता तो सफल झाला आणि ज्या काही फोन नंबरवरून आम्हाला या गोष्टी कळाल्या तसं आम्ही आज सकाळी 6 वाजता रेड प्लॅन केली होती. साबळे साहेब असतील, धस मॅडम असतील, आम्ही सगळ्यांनी हे पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने केलं होतं आणि गर्भवती महिला पण आम्ही एक तयार केली होती आणि त्यानुसार संपर्क करत आम्ही ते सकाळी 7 वाजता पोचलो आणि जे गर्भपात करणारे जे व्यक्ती आहेत ते आणि त्यांना सहकार्य करणारे 2 जण असे आम्हाला आढळून आले. सोनोग्राफी मशीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे. त्याचबरोबर गर्भपात करण्यासाठी जी काही लागणारी औषधे असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहेत. त्यासाठी लागणारी जी काही हत्यारे असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे. नाही, आम्ही अशा ज्या काही डिकॉय केसेस आहेत किंवा ज्या काही तक्रारी आहेत किंवा खबऱ्या योजना असेल, समाज प्रबोधन असेल, या माध्यमातून असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्न करतो. आत्ता यापूर्वीचं मी काही सांगू शकत नाही, परंतु आता जे काही आहे ते गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करण्याचा आम्ही चांगल्या प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये एकूण किती आरोपी ताब्यात घेतले आणि किती पैसे घेतले जातात? ताब्यात नाही, अजून म्हणजे प्रक्रिया चालू आहे. साधारणतः किती आरोपी असतील नाही सांगता येणार. कोरोनाचा नवा विषाणू JN1 हा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या आपले पाय पसरवित आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये अद्यापही कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली नाही. तरी मात्र जिल्ह्यामध्ये उपाययोजना करण्यासाठी ऑक्सिजन प्लांट, कोरोना काळात लागणारे औषध, इंजेक्शन या सर्व बाबींच्या जिल्हाधिकारी यांनी आढावा घेऊन पूर्वतयारी जिल्ह्यामध्ये करून ठेवली आहे. जिल्ह्यात औषध आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात साठा असून अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आरोग्य विभाग सज्ज असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांनी सुद्धा या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट पासून बचाव करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. जे नवीन व्हेरिएंट आहे JN1 आणि त्याच्यामुळे काही केसेस कोरोनाच्या वाढत चाललेल्या आहेत राज्यभरामध्ये, त्याच्या बाबतीमध्ये एक राज्यस्तरावरची आढावा बैठक माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री यांच्या स्तरावर पण झाली. त्यानंतर जिल्ह्याच्या पातळीवर आपण एक बैठक घेतलेली आहे, ज्यामध्ये आपण जे आतापर्यंत ऑक्सिजन प्लांट्स लावलेले आहेत, त्याच्यानंतर आपल्याकडच्या ज्या RT-PCR किट्स आहेत, तसंच जे रेमडेसिवीर किंवा कोरोनामध्ये प्रिव्हेन्शनसाठी आपण ज्या काही मेडिसिन्स देतो
त्यांचा आपण आढावा घेतलेला आहे। सद्य परिस्थितीमध्ये आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये औषधांचा साठा उपलब्ध आहे व गोंदियामध्ये तशाही केसेसची आपल्याला अद्याप काही वाढ दिसलेली नाही आहे। पण हा थंडीचा काळ असल्यामुळे ह्या काळामध्ये श्वसनाचे काही आजार होऊ शकतात, त्यामध्ये कोविडच्या केसेस पण वाढू शकतात। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की अद्यापही त्यांनी कोविड चे जेव्हा आपण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लागण झालेली होती त्यावेळी ज्या प्रकारच्या आपण उपाययोजना केल्यात किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतलं, सॅनिटायझेशनबद्दल घेतलं, सोशल डिस्टन्सिंगबद्दल घेतलं, मास्क वापरण्याबद्दल घेतलं, ते घ्यावं। खास करून जे वृद्ध व्यक्ती आहेत, ज्या गरोदर महिला आहेत, त्यांनी तसंच लहान मुलांनी यासाठी काळजी घ्यावी। शासनाच्या स्तरावरनं, प्रशासनाच्या स्तरावरनं आम्ही काळजी घेतोय आणि जे क्युरेटिव्ह मेजर्स आहेत किंवा ज्या उपाययोजना, उपचाराच्या ज्या सुविधा आहेत त्यांचा आढावा झालेला आहे। सध्या तरी आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत आणि यापुढेही आम्ही रेग्युलर आढावा या विषयाचा घेत राहू। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गोदाकाठच्या 123 गावांचा गाठी भेटी दौरा आजपासून सुरू झाला आहे। त्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी अंबड तालुक्यातील विज्ञानेश्वर आपेगाव येथील महादेव मंदिरात महादेवाचा दुग्धाभिषेक करून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे। यावेळी मनोज जरांगे पाटलांनी महादेवाची आरती केली। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस। देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें। अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, कामठी रोड, नागपुर। विश्रांतीनंतर आपले स्वागत। वळूया समोरील बातम्यांकडे। शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या अधिवेशनावेळी भाषण करताना माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वक्तव्य केलं आणि त्यानंतर या वक्तव्यावर संपूर्ण राज्यभरात वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले। ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे नाशिकमध्ये देखील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मायको सर्कल येथील जिल्हा कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली। त्याचप्रमाणे आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला उलटे लटकवून निषेध करण्यात आला। आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन देखील करण्यात आले। आव्हाड यांनी अशी वक्तव्ये करून धार्मिक तेढ निर्माण करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। या जितुद्दीन आव्हाडच्या विरोधात हे आज प्रतिकात्मक आंदोलन आहे। आपण बघितलंय की त्यांच्या पुतळ्याला इथं शिवसेना भवनच्या समोर उलट टांगलंय, परंतु खऱ्या अर्थानं दगडांनी ठेचला पाहिजे अशी व्यक्तिमत्व आहे। कारण संपूर्ण देश या रामलल्लाच्या आगमनाची वाट बघतोय। संपूर्ण देशात एक वेगळं धार्मिक वातावरण आहे। मर्यादा पुरुषोत्तम
रामाचं रामराज्याची आपण संकल्पना मांडतो आणि अशा या देशामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याचं धाडस हा आव्हाड करू कसा शकतो याचा आम्हाला खरं तर कुतूहल वाटतंय. मला खरा तर प्रश्न उबाटाच्या नेत्यांच्या बद्दल पडलाय की रोज यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसतात, आपण हिंदुत्वाच्या गप्पा मारतात. या जितुद्दीन आव्हाडाच्या कानात आपण काही सांगणार आहात का की त्याच्या कानामागं मांडणार आहात? हा खरा प्रश्न आहे. गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे आम्ही पाईक आहोत आणि म्हणून तीच कृती आज आम्ही इथं केली आहे. आज ते प्रतिकात्मक आंदोलन आहे. अशाच पद्धतीचे वाचाळ वक्तव्य जर आव्हाडांनी केलं तर त्यांना शिवसेना काय करेल हे काय सांगण्याची आवश्यकता नाही. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा सर्वच ठिकाणी निषेध केला जात आहे. तसेच आमदार जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्याला धर्मयोद्धा पुरस्काराने सन्मानित करणार असे म्हणत हिंदू महासभेने जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय संस्कृतीची अस्मिता आहे. त्या बलिदान समर्पित भावना म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवासामध्ये काढले. अक्षरशः ऋषी मुनींप्रमाणे कंदमुळे फळे खाऊन आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. अशा प्रभू रामचंद्राविषयी बोलण्याची हिंमत त्या शरद पवार गटाच्या जितुद्दीन आव्हाड यांनी केलेली आहे आणि आम्ही गप्पा आहोत. आम्ही मानवतेची उपासक आहोत. ही भारतीय संस्कृती राम कृष्ण बुद्ध महावीर गुरु नानकांची संस्कृती आहे म्हणून आम्ही गप्पा आहोत. मानवतेची उपासक आहोत. जितेंद्र आव्हाड या ठिकाणी बोलत असताना तुझी जीभ कशी घसरून जाते वारंवार आणि शरद पवार साहेब तुम्ही गप्प का बसता? हा मूर्ख व्यक्ती बोलतो एकीकडं की प्रभू रामचंद्र रामाला मी आदर्श मानून मांसाहार करतोय. लाज वाटली पाहिजे तुला. अरे प्रभू रामचंद्र काय तुला काय कळणार आहे? अरे तुला हे म्हणायचं असेल की बारामतीच्या फेकलेल्या मठाच्या तुकड्यावर हाडका फोडणारा तुला लाज वाटले पाहिजे. त्याच्यात जगणारा तू प्रभू रामचंद्र बोलायची तुला लायकी आहे? अवकात आहे तुझी? या ठिकाणी हिंदू महासभेच्या वतीनं आवाज तुम्ही पण ऐकलं काही लोकांना खुश करण्यासाठी तुझे स्टेटमेंट देतो वारंवार हिंदू संस्कृतीवरती. या ठिकाणी आवाहन करतो जे ही संस्कृती रक्षक असेल जो या जितुद्दीनची जीभ छाटेल त्याला हिंदू महासभा धर्मयोद्धा म्हणून घोषित करणार आहे. हे लक्षात ठेवा. जय भवानी, जय हिंदू राष्ट्र. नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. पावणे MIDC मधील एका केमिकल कंपनीला गुरुवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला असून परिसरात धुराळे लोळ पसरले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस. हमसे सस्ता कोई ना बेचे. हर परिवार की पसंद कृष्णा मेंस. कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे. तो देर किस बात की? शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला,
पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स। उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही रहा उड़ान की। तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर, हुड़केश्वर रोड, नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 35023000।